आता मला जसं टाइम भेटणार ना भाई तसं मी चीनला घोडे लावणार आहे, कारण की चीनमुळे माझ्या जिंदगीचे पक्के यायला लागलेले आहेत. माझे घोडे ऐकून चीन पण म्हणलं पाहिजेत भाई कुछ ले दे के मिठा देते. मग मी त्यांना म्हणन काही देऊ नका मला, फक्त तुमच्याकडे एखादी पोरगी असली ना द्या, कारण की तिथंच माझी अर्धी लाईफ डायरेक्ट सेट होती. तर जय श्रीराम भावांनो, मी अविका ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ डाबान पिशवी उचलली साईट वर निघलो होतो. तुम्हाला विषय माहिती आहे झालो नाही भरती म्हणून भैया जावात लहान साईट वरती, आणि आम्ही साईट वर जाता जाता आम्हाला आर्मी एरियाला होतो. तिथलचे मेजर लोक पहिले भैया मनात असं कस तरी वाटत ना चायला झालो असतो मेजर, तर मी आता असं गेटवर उभा असतो खच्ची गाणे ऐकत आम्ही डायरेक्ट साईट वर गेलो. आज कमेंट मध्ये सांगा कोण कोण मेजर लोक माझे ब्लॉग बघायचे त्यांनी ना आज नक्की कमेंट करा नाही का. साईट वर आलो स्लॅब भरायचा होता त्याच्यामुळे म्हणलं पहिल्यांदा मनालीचे बुट्ट घालून घेऊ. मनालीचे बुट्ट घालून घेतले मशनीवाल्यांना म्हणलं थांबा मी मंत्र म्हणतो, कारण की नाही तर लय 7:30 मागला आधी, पण ते म्हणले तुला नाच काय वडीचा तू वरच थांबतो काय मंत्र म्हण नको. आता तुम्हाला तर माहिती मी जर एकदा मंत्र म्हणायला लागलो म्हणलो तिथं काय विषय का भाई, एका मिनिटात विषय पंपात झाला असता. त्याच्यामुळे म्हणले तू मंत्र नको म्हणू, तू फक्त चाळायचं काम कर. जे खरंच कन्स्ट्रक्शन वाले आहेत ना त्यांनी स्लॅब भरायचा मला व्हायब्रेटर चालायच्या वेळेस ना काळजी घेत जा, कारण की वायरीला थोडा जरी कट असला भाई सगळ्यांचं कांड होऊ शकते. त्याच्यामुळे वायर वरती बिरती धरीत जा, बाकीचं जाऊन द्या. तुम्हाला माझ्या ब्लॉग मधले कोणते डायलॉग आवडत आहेत ना तेवढं आज कमेंट मध्ये नक्की सांगा. आता खरं सांगायचं म्हणजे बरं झालं मशनी निघलेल्या आहेत, नाही तर भाई मला तर 100% साईट वर ना 150 दिवसभरात 3-4च्या गावात खोरं घालावं लागलं असतं. एवढा मला वैताग माल वर घ्यायला झाला असता, पण मशनी आल्यामुळे जरा सोपं काम पडलंय नाही का. स्लॅब भरून झाला आणि वडापाव खात होतो. वडापाव खाता खाता मा मन म्हणत होतं कंस्ट्रक्शन मुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, कारण की भाई आम्ही ज्या दिवशी स्लॅब भरतो त्या दिवशी नेमकं एखादच नाही तर शनिवार येतोय, सगळा दिवस वडापाववर जातोय, सारा विषय पंपात होतोय. आता मांडवगण मध्ये भाई सांगायची गरज नाही, मी आता कधी जात नाही मांडवगण मध्ये, पण कधी मध्ये साईट वर जातोय. पण आता जवळजवळ निम्म मांडवगण आधी लागलंय. कोणी म्हणतंय अरे विषय पंपात आहे.